या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर। महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांची लाडक्या बहिणींना डबल भेट। म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे। आज व उद्या आणि 25 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत जवळपास सर्वच पात्र असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आमचे हे उद्दिष्ट आहे। सुरुवातीला या 9 जिल्ह्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील। आम्ही सुरुवात केलेल्या या योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। टप्प्याटप्प्याने आमच्या सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। काही महिलांना आज पैसे येतील, काही महिलांना उद्या तर काही महिलांना परवा पैसे येतील। त्यामुळे कुठल्याही पात्र असणाऱ्या महिलांनी या ठिकाणी काळजी करू नये। सर्वच महिलांना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा जमा होण्याची प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे। कारण आता पैशांचे टेन्शन नाही, कारण की फक्त लाडकी बहीण योजनेसाठी 3500 कोटी इतक्या निधीच्या चेकवरती सही झाली असून आता पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले आहे। या योजनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मात्र सुरुवातीला या 9 जिल्ह्यातील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि मग राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांना देखील लगेच लाभ दिला जाईल। या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या खूप जास्त असल्याने आणि या योजनेचे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात, त्यामुळे सर्वच महिलांच्या खात्यात एकाच दिवशी लाभ देणे शक्य होत नाही। तसे केले तर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पैसे महिलांच्या खात्यात जाण्यासाठी अडथळा हा निर्माण होऊ शकतो आणि या प्रोसेसमध्ये अधिक वेळ जाऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी हे पैसे 3 ते 4 दिवस वाटप केले जातात। टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे वर्ग केले जातात आणि म्हणून आज सुरुवातीला या 9 जिल्ह्यातील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि जर तुम्ही या 9 जिल्ह्यांमधील असाल तर तुमच्या देखील खात्यात आजच पैसे जमा होतील। त्यानंतर टप्प्याटप्प्याने राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे येतील। आता हे 9 जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहोत। या योजनेमध्ये अपात्र असणाऱ्या महिलांना वगळण्याचे काम तर सुरूच आहे, पण ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करणे देखील आता सुरू झालेले आहे। कारण की या हप्त्यासाठी या ठिकाणी 3500 कोटी रुपयांच्या चेकवरती शासनाकडून सही देखील करण्यात आलेली आहे। सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे छोटे लहान जिल्हे आहेत त्यामधील महिलांचा समावेश आधी करण्यात आलेला आहे। जे लहान जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात आधी पैसे जमा होतील आणि जे मोठे जिल्हे आहेत त्यांना आज या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे, परंतु त्यांच्या ऐवजी जे काही लहान जिल्हे आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि जे काही मोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना देखील उद्या किंवा परवा या ठिकाणी पैसे हे मिळून जातील। त्यामुळे बँका चालू असोत किंवा बँकांना सुट्टी असो, पण तुमच्या बँकेत पैसे 100% 1 ते 2 दिवसात जमा होणार आहेत। कारण की या ठिकाणी शासनाकडून 3500 कोटी रुपयांच्या चेकवरती सही करण्यात आलेले आहे आणि हे पैसे तातडीने तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहेत। त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकांचा देखील या ठिकाणी कुठलाही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाहीये। तुम्ही काळजी करू नका। आजपासून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा जो काही हप्ता आहे 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि उद्या व परवा देखील ही पैसे जमा होण्याची जी काही प्रोसेस असणार आहे ती तशीच सुरू राहणार आहे। कारण की सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जोपर्यंत हे पैसे जमा होत नाही तोपर्यंत ही पैसे जमा होण्याची जी काही प्रोसेस असते ही सुरूच असते। आता या ठिकाणी आज कोणत्या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत या 9 जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे आणि सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत। आता बघा, एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आजच अत्यंत स्पष्ट अशा प्रकारे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत। त्यांनी सांगितले की जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तात्काळ बहिणीच्या खात्यात जमा व्हायला हवा। आम्ही यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे, चेकवरती सही झालेली आहे, तेव्हा पैशांची काही अडचण नाही आहे। म्हणून आता आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आता फक्त कागदावरती राहणार नाहीत,
तर डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी चेकवरती सही झाल्यामुळे आम्ही लाडकी बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लगेच जमा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण हे जाणून घेऊया की त्या 9 जिल्ह्यांबद्दल, कारण की बरेचसे जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत, काही लहान जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। याबाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। परंतु मित्रांनो, ते 9 जिल्हे कोणते आहेत की ज्यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, हे जाणून घेण्याच्या अगोदर माझी माता भगिनींना एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ फक्त पाहू नका, तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा, कारण की तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते आणि असेच चांगले व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्यामुळे या व्हिडिओला लाईक तर नक्की कराच, परंतु चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। तर आता आपण ही जी काही यादी आहे 9 जिल्ह्यांची, जी प्रशासनाकडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे, ती यादी एकदा बघून घेऊ। तर बघा, बँकांच्या बाबतीत देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पेमेंट पोस्ट बँक, या बँकेत खाते असणाऱ्या महिलांना 100% पैसे येणार आहेत। त्यानंतर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेत देखील खाते असणाऱ्या महिलांना पैसे येणारच आहेत। तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, या सर्वच बँकांमध्ये पैसे हे येण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेवढ्या पण नॅशनलाइज बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि आज, उद्या आणि परवा देखील या योजनेचे हप्ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। त्यामुळे बँक खात्याबाबत महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका। सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत। फक्त काही ठराविक ज्या काही बँका आहेत, जसे की जिल्हा सहकारी बँका, तसेच अर्बन बँक किंवा ज्यांनी पतसंस्थांमध्ये खाते ओपन केले आहे, अशा ज्या काही बँका आहेत यामध्ये खाते असलेल्या महिलांना मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो। तर बँकांचा तर काही फारसा प्रॉब्लेम येणार नाहीये। तर सर्व बँकांमध्ये 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या 9 जिल्ह्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, ती आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा, सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर या विभागातले 2 जिल्हे निवडलेले आहेत। त्याच्यात पहिला जिल्हा जो काही आहे तो लहान जिल्हा आहे आणि तो म्हणजे हिंगोली जिल्हा। यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, कारण की तो जिल्हा लहान आहे आणि लाभार्थींची संख्या त्या ठिकाणी कमी आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्हा देखील लहान असल्या कारणाने या ठिकाणी त्या जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। त्या 2 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये पैसे जमा होताना दिसून येतील, म्हणजेच 8व्या हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला जमा होताना दिसून येतील। त्याच्यानंतर जो अमरावती विभाग आहे त्याच्यामध्ये अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा या 2 लहान जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी पैसे हे जमा होतील। त्यानंतर हा मित्रांनो कोकण विभाग, या विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबतच रायगड जिल्हा, या 2 लहान जिल्ह्यांचा समावेश देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आतापर्यंत आपण या ठिकाणी 3 विभागातील 2-2 जिल्हे पाहिले। आता उर्वरित जे काही 3 विभाग आहेत, नाशिक, नागपूर आणि पुणे, तर त्यातील फक्त 1-1 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर बघा, नागपूर जो काही विभाग आहे त्यांच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। तर आतापर्यंत जे जिल्हे आपण या ठिकाणी पाहिलेत त्यात तुमच्या जिल्ह्याचे नाव आले किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आता उर्वरित जे काही 2 जिल्हे आहेत त्यामध्ये आता नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे, म्हणजे जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे येणार आहेत। त्यानंतर आता पुणे विभागातील जो काही 1 जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा। आता सांगली जिल्ह्यात देखील पैसे येणार आहेत। या 9 लहान जिल्ह्यांमधील लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सुरुवातीला पैसे जमा होतील, त्याच्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा केले जातील।